अरे अरे असं झालं की लय वाईट वाटतं. किती उशीर झाला ते हॉर्न वाजवतं. ह्यांनी साईड तरी देणं गरजेचं आहे ना. एक साईडला थांबा ना जाऊन. काय बिघडतंय वे तुमचं तवा. बैल गाडी चुकचुक 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 चुक. कोटिंग नहीं करने का वो नाम लगाने का इस पे चैनल का अपने यूट्यूब का चैनल. अरे काय इमर्जन्सी असू शकते हो का. अरे घर थांबला का. कसं आहे आपल्या पोटात काय नसलं तरी चालेल पण गाडीचं पोट कायम भरलेलं पाहिजे. बायकोने आणलेलं आहे आता ताक पिऊयात आपण मस्तपैकी. आणि सकाळचे वाजलेत किती वाजले परी आता. हा तुला कळायचं. आता वाजलेले आहेत 12:45 बघू शकता. ठीक आहे तर दिवसाची सुरुवात झाली आहे. राम राम मंडळी, कसे आहात. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत पुण्याला. थोडंसं गाडीचं काहीतरी आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण पुण्याला जाणार आहे. आणि बघूयात अजून काय काय करणार आहे आपण. तर काय करूयात ताक पिऊयात आणि मग पुण्याला जाऊयात. आज मोटर राईड पण होणार आहे थोडीशी. आणि बघूयात आता ऊन तर झालंय आता काय करावं. जाऊशी तर वाटत ना पण बघूयात जाऊयात तरी पण. तर फायनली आज आपण जातोय मोटर राईड करायला. कुठं जातोय लांब नाही, पुण्यात चाललेलो आहे आपण मोटर राईडसाठी. पण पहिले आपल्या गाडीतून आपली चार्जिंग डेटा केबल घेऊयात मोबाईलची. म्हणजे इन केस जर मोबाईल स्विच ऑफ व्हायला आला तरी आपली मोबाईल असावी चार्जिंगला. ही आपली कालू बघू शकता किती घाण झाली. तर ह्याला थोडंसं आपण साफ करूयात. साफ करायचं ह्याचं जुगाड कायचं असं आहे. म्हणजे ह्याचं जे आपण कापड आहे ते इथं ठेवलेलं आहे जेणेकरून आपलं कापड कोणी यूज करू नये. गाडी धुवायची टाईम घावा ना गाडी धुवायला. पण बघूया हात जमलं तर गाडी पण धुवून टाकूया. जे जमल त्याच करू. श्री स्वामी समर्थ से सिद्धनाथ काळोबाई माता जय श्रीराम. तर आपण आता निघतोय मित्रांनो पुण्यासाठी. आपण एक राईड प्लॅन करतोय. त्या राईडसाठीचीच तयारी आत्ता आपण चालू करतोय करायची. ठीक आहे. आता कोणती राईड असणार आहे हे तुम्हाला लगेच कळेलच. कारण 2-3 ऑप्शन आहेत. 2-3 त्याच्यापैकी आता कोणते आम्ही राईड प्लॅन करतोय हे तुम्हाला मी सांगेलच लवकर. अपडेट देईल त्याच्याबद्दल. कोणतं फिक्स होतं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. अशी लॉंग राईड नाही आहे पण एक 1 डे स्टेची कदाचित असू शकते किंवा 2 ते 3. म्हणजे एक तर अशी होणार आहे की 1 डे स्टे. 2-3 राईड अशा आहेत. एक 1 डे स्टे आहे आणि एक राईड अशी आहे 2 ते 3 दिवस स्टे होईल माझा. अशी एक राईड प्लॅन करतोय मी. ठीक आहे. तर त्याचाही अपडेट तुम्हाला मी लवकरच देईल की कोणती मी प्लॅन करतोय राईड. बाकी आत्तापर्यंत व्हिडिओ जे बघत आलाच असतात मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. बैल गाडी चुकचुक 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 रेल गाडी नको कॉपीराइट येईल. टाइम टू रिफ्युलिंग फ्युलिंग. कोण आहे. सागर देवकर जिओ. सागर भाऊ फोन करतायत. नीट झाले का नाही काय माहिती. 500 करा बरं. धर. कसं आहे आपल्या पोटात काय नसलं तरी चालेल पण गाडीचं पोट कायम भरलेलं पाहिजे. देवघाटाची सुरुवात झालेली आहे.
इतक्या मिसळ झाल्यात की नक्की कुठली मिसळ खायची हेच कळत नाही आपल्याला. एकच आहे की एक नाही का एक सिंपलवाली जी मिसळ असते ती खायला आवडते. मिसळ म्हणजे सिंपल मिसळ. तुम्ही फ्रँचायझी देताय किंवा या एका नाही प्रत्येकाचं तेच झालं आहे. फ्रँचायझीच्या चक्करमध्ये बिझनेस वाढवायच्या चक्करमध्ये त्या मिसळची सगळी चव बिघडून ठेवली लोकांनी. आमच्या इकडे निरेमध्ये बघा गुजराती भवनला एक मिसळ भेटते टॉप. सासवडमध्ये बोरावकी मिसळ टॉप. म्हणजे अशा मिसळ आहेत ना की माणसं किंवा गेलं की खाऊशी पण वाटतात आणि त्रास पण नाही होत अशा मिसळ आहेत. जेजुरीमध्ये गेलं तर अक्षय मिसळ टॉप. ह्या मिसळ आहेत 2-3 प्रकारे आपण जातो ना यात म्हणजे मला ना या 3 ठिकाणच्याच मिसळ खाऊशी वाटतात. बाकी मी कुठंच मिसळ खात नाही नको वाटतं. घाटाची सुरुवात झाली बघा आता. वेडी वाकडे वळणे चालू झालेली आहेत. बघू शकता व्ह्यू तुम्हाला दिसतोय की नाही काय माहित नाही पण हा पुण्याचा असा काहीसा व्ह्यू दिसतो. असेल ना तो 100% इथं फसतो. वरच चढत नाही गाडी. हा जो कॉर्नर आहे तो लय खतरनाक कॉर्नर आहे. इथून बघू शकता तुम्ही दिसतोय का तुम्हाला माहित नाही पण हा कॉर्नर नवीन माणूस 100% इथं फसतो म्हणजे फसतो. डायरेक्ट चढ आहे ना तो. तर अशा पद्धतीने पुण्याच्या ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे बघा येवलेवाडीतूनच. ठीक काय झालं असावं इकडच्या गाड्या जायला चान्सच नाही कसलंच. तिकडून ट्रॅफिक जाम झाल्यामुळे इकडचं ट्रॅफिक जाम झालं. पुन्हा एकदा चालू झालेलं आहे ट्रॅफिक खडी मशीन चौकातलं. आता काय भानगड झाली ट्रॅफिकची. ह्या असं ट्रॅफिक असतंय. अशा कुठून पण गाड्या काढावं लागतात. काय करणार पण काय करणार आपल्याला जर पुढं निघायचं म्हणले हो त्याला बीट करत करत असं निघावंच लागणार आहे. आणि ते बीट करतच पुढं आल्यामुळं आता आपण या ट्रॅफिकमधून निसटलेलो आहे बघा. जय हिंद. या गाडीच्या क्लचचा काहीतरी एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. काय समज नाही. जसं जसं टाईट करेल तसं तसं ते लूज होतंय. वायर तुटली का क्लच वायर ते सुद्धा समजना. मला वाटतं बघ आज जर टाईम सापडलाच तर आपण जाऊयात शोरूमला. जर सापडला तर शोरूमलाच म्हणतोय सर्व्हिस सेंटरला जाऊयात दाखवूयात नक्की काय भानगड आहे बाबा. तसं काय असेल तर नाही तर आपलं चेंज करून घेऊ. रुग्णवाहिकेला जागा दिली पाहिजे आपल्याला. किती उशीर झाला ते हॉर्न वाजवतोय. ह्यांनी साईड तरी दिलं गरजेचं आहे ना. एक साईडला थांबा ना जाऊन काय बिघडतंय वे तुमचं तवा. हां घ्या ना एक साईडला गाडी चालूच ठेवू मग का नियम आहे का गाडी तवा. हां एक साईडला जाऊ थांबवली दाबली गाडी कोण काय म्हणणार आहे वेगळी गाडी कशाला दाबली किंवा काय केलं. माणसाला पुढं पुढं जायला पाहिजे नुसतं. अरे काय इमर्जन्सी असू शकते हो का. अरे तर थांबला का. कसली अंडा काय असते काय माहिती. लगेच तरी खर्च करणं चुकीचं वाटतंय मला. 7-8 हजार रुपये 5-6-7-8 हजार रुपयाचं जॅकेट घ्यायचं थोडंसं ऑकवर्ड वाटतंय मित्रांनो. कारण आत्ताशी किती 271 तर सबस्क्रायबर आहेत. काय करावं काही समजू नाही. तर काय करूया आधी आपण गाडीवरती स्टिकर चिकटवून घेऊयात. ठीक आहे आणि नंतर न रायडिंग जॅकेटचं बघूयात. हो का इथून आपण घेतलं होतं हेल्मेट प्लॅनेट हेल्मेटमधून. तर काय सगळ्यात आधी स्टिकर लावून घेऊयात गाडीला. ते आहे नानापेठ. तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर तुम्ही इथं येऊ बघू शकता सगळ्या गोष्टी. ठीक आहे
कोटिंग नहीं करने का, वो नाम लगाने का इस पे, चैनल का, अपने यूट्यूब का चैनल का हो जाएगा। नंबर प्लेट भी हो जाएगा इसका। हाँ, आता आपण बनवायला आलोय, लोगो आपला बनवतोय। लोगो म्हणजे रेडियम मारतोय या गाडीवरती, तर तो कोणता असणार आहे आपण बघूया। काय आपलं करतोय काम आता। नंबरिंगचं आता नाव तर टाकलं, इंस्टाग्रामचं पण टाकून घेतलंय आणि त्याच्यासोबत आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं जे आहे ते सुद्धा आपण टाकून घेतोय। तर या दोन्ही, आणि आपण घेतो एक फ्रेम टाकून, नंबर प्लेटची फ्रेम जे काय अशी दिसते नाही का। तर काय होतंय, आपण ज्यावेळेस पार्किंगला गाडी लावतोय, कोण ना कोणतरी येऊन त्याचं कांड करतोय, कायम नंबर प्लेट वाकवतोय। त्याच्यामुळे ते फ्रेम आपण टाकून घेतोय आणि ते फ्रेम आणि या दोन गोष्टी आता सध्या तरी करतोय आपण। अजून बघूया काय आणि याचं किती कॉस्टिंग वगैरे होईल, काय होईल। जर व्यवस्थित आपल्याला काम केलं या बाईनं तर तुम्हाला मी नक्कीच सजेशन करेल की इथून टाकून घ्या। लय बारीक झालं असं वाटत नाही का? ते बारीकच आहे पण नाही नाही, असं असं नाही, ते प्रोफेशनल पाहिजे। मला वाटतं यूट्यूबचं इथं लावायचं, ह्या साईडला आणि इंस्टाग्रामचं इथं लावावं मला वाटतंय इथं। आपली पण एक आयडेंटिटी होईल नाही का। त्या आर्ट सेंटरमध्ये आपण करतोय काम, लावल्यावरती समजेल कसं येते क्वालिटी काय। फक्त लावलं पाहिजे, लावून झाल्यावरती आपल्याला कळेल। बऱ्याच लोकांचं मी बघितलं लावल्यावरती चांगलं दिसतं, आपण पण बघूया कसं दिसतंय। गाडी आज धुवायची होती, धुवायच टाइम नाही गावला। लावू का असं तुझं? हा, अम्मार अम्मार अमर क्लास लगा वाटलं होतं ते लयच बारीक वाटेल है ना, पण ते आलं बरोबर व्यवस्थित। तर ह्या साईडला लावूयात। हा, हे सरळ आहे का बघ, फक्त थोडंसं वर घे, ती साईड तिकडून हां, हे बरोबर आहे। याला 1 इंच खाली ठेव, घे खाली। असा घेऊ का? हां बस का? हां हां हां। तर या दुसऱ्या साईडला पण बसवलं होतं, पण विषय काय झाला, पहिल्यांदा लक्षात आलं नाही। ही जे ब्लॉकचं जी आहे त्याच्याच लाईन ते बरोबर इथं घेतलं होतं आम्ही, पण नाव डायरेक्ट टाकलं आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला लोगो पण ॲड करायचा आहे। मग ते पुन्हा काढलं आणि पुन्हा आता नवीन ते नाव काढलं आहे आणि ते आता इथं टाकायचं आपल्याला, कारण लोगो पुढे येणार आहे, नाव थोडंसं मागं जाणार आहे। ते दिसताना दोन्ही एकसारखे लेवलमध्ये दिसले पाहिजे, यासाठी आता परत आपल्याला कुटाणा करायची पाळी झाली आहे। आता दोन्ही लावूयात आणि लावल्यानंतर तुम्हाला ह्या दोन्हीचा लुक दाखवतो। त्याच्यानंतर इंस्टाचं पण लावून घ्यायचं आहे त्याला। इंस्टा लावल्यानंतर आपल्याला हे बघा, ही अशी परिस्थिती होती, ते सारखंच वागतंय, कोणी पण येते आणि वाकून जाते, त्याच्यामुळं ह्याचं गार्ड टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे, कवर जे काय ह्याला म्हणतात ते गार्ड म्हणा, कवर म्हणा, पूर्ण बेंड होतं या नंबर प्लेट। त्या दोन्ही 2-3 गोष्टी आपल्याला करायचं। परवाट लागली या नंबर प्लेटची, वाकून 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 लय लांब होते का? नाही ना, बरोबर आहे का? ओके, अशा पद्धतीने दिसतंय बघा, काही असं जबरदस्त दिसतंय है ना। म्हणजे फॉन्ट चांगला वाटतोय। ऑपरेशन चालू केलं हा, बऱ्यापैकी काम आता उरकत आले आपलं। वरचा लोगो झाला लावून यूट्यूबचा, गार्ड लावून झालं नंबर प्लेटचं। त्याच्यानंतर ना आता इंस्टाचा जे आपलं इंस्टाचं पण लोगो आपण लावून घेतोय इथं आपल्या इंस्टा अकाउंटचा। तर ह्या 2-3 गोष्टी आपल्याला करायच्या होत्या। आता एक महत्त्वाचं आहे की आपल्याला रायडिंग जॅकेट घ्यायचं आहे, तर ते रायडिंग जॅकेट हो की नाही हे अजून माझं लक्षात, म्हणजे काय मन व्हायना माझं अजून घ्यायचं सध्या तरी, पण बघूया अजून प्लॅनिंग तसं नाही आहे काय। आता ह्या 2 गोष्टी तर केल्या सध्या तरी, एवढं केलं आहे आपण। आता अजून बघूया, रॅपिंग वगैरे जरी हे करत असतील तर रॅपिंगसुद्धा आपण इथून पुढं मागं करून घेऊयात।
रेषा अशी दिसते बाई. आता आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी इथलं काम. तर आपण निघूयात. तुम्हाला जर यायचं असेल तर इथं येऊ शकता या आर्ट सेंटरमधून. ठीक आहे. लागली तगडी भूक, काहीतरी खाल्लं बाय आता. तर बघूया आता कुठं. खरं तर आपल्याला रायडिंग जॅकेट घ्यायचं होतं, पण काय करावं ते समजं नाही, घ्यावं की काय. तर सध्या तरी चल. ह्या भावानं आपलं काम केलं, चांगलं काम केलंय. बाकी बघू आता कसं कसं काय होतंय, निघतंय का काय त्याचीच मला भीती आहे. कारण जी लेटरिंग वापरलेलं आहे आपण, जो फॉन्ट साईज जे आहे ते खूपच बारीक आहे. असं वाटतं की कधी कधी निघून जाते का काय, अशी फॉन्ट साईज आहे. इकडं आलं की तुम्हाला असं वाटणार की काय ना काहीतरी काम करत राहो, पण इथंच खाऊया काहीतरी मिसळ वगैरे. आत्ता आपण खातो मिसळ, अप्पा मिसळमध्ये नानापेठमध्येच आहे बघा हे. ठीक आहे. ज्या मिसळबद्दल मी मगाशी बोलत होतो ना, ती साधी मिसळ खायला सांगते, ती मिसळ अशा पद्धतीची. आपले गाडीला रेडियम आणि नंबर प्लेटला गार्ड लावून झालेलं आहे. आता अजून एक आपलं काम आहे, ते काम करायचं आहे आणि बाकीचं मग डायरेक्ट आपण निघूयात घरी. जेव्हा जेव्हा मी ना कॅमेरा बंद करतोय त्या वेळेस ट्रॅफिक जाम होतंय. कॅमेरा चालू केला की ट्रॅफिक निघतंय. कोइन्सिडन्स. आपण आपलं काम केलेलं आहे, जे छोटंसं एक काम होतं ते काम करून आता आपण निघतोय. आणि आपण जे रायडिंग जॅकेट होतं त्याचा विषय ड्रॉप आता सध्या केलेला आहे. बघूयात. सध्या तर नाही घ्यायचं, जोपर्यंत 1000 सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत रायडिंग जॅकेट घ्यायचं नाही असं ठरवलं आहे. 1000 सबस्क्रायबर झाले की त्या दिवशी आपल्याला ते रायडिंग जॅकेट घ्यायचं आहे. आता इश्यू एकच येणार आहे की ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये जेवढं पण काही शूट केलेलं आहे त्याचं एडिटिंगला मला थोडासा इश्यू येणार आहे. कारण या मोबाईलमध्ये आयफोनमध्ये ते एडिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो त्याचा. ते सगळं गुत्त आहे, त्याच्यामुळे कोणता शॉट घ्यायचा कोणता नाही समजत नाही आहे ॲक्च्युलीमध्ये. एडिट होईल, एडिट होऊन रेंडरिंग होती त्यावेळेस पूर्ण तो ब्लॉग समजतो की काय झालं आहे त्या सीनला, काय नाही झालं. दिवसेंदिवस पुण्याचं ट्रॅफिक वाढत जाणार आहे, रोड कमी होत जाणार आहेत आणि गाड्या वाढत जाणार आहेत. प्रशासनानं लवकर याच्यावरती काय निर्णय घेतला तर ठीक. कारण अजूनही आता जवळपास 15 वर्ष होऊन गेला, अजूनही रिंग रोडचा तपास नाही आहे पुण्याला. अरे अरे असं झालं की लय वाईट वाटतं. 2 महिने गाडी काय हातात येत नाही परत असं झाल्यावरती. 2-2.5 महिने मला लय अनुभव आहे या गोष्टीचा. कारण आपली जी गाडी आहे 4 व्हीलर त्याच्या बाबतीत तसंच झालं होतं. गाडी फक्त 21 दिवसाची होती. 8 तारखेला डिलिव्हरी, 8 नोव्हेंबरला डिलिव्हरी घेतली आणि साधारणतः 23-24 नोव्हेंबरला गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता बँगलोरला. आणि गाडीच्या वेळेस नवीनच लॉन्च झाली होती, त्याच्यामुळे त्याचा स्पेअर पार्ट पण अवेलेबल होत नव्हते लवकर. भयानक त्रास झाला होता. 2-3 चक्कर माझे झालते बँगलोरला. लय परिस्थिती अवघड आहे ते. अच्छा, इकडून जायला आणि इकडून यायला केलंय बहुतेक, असं केलं असेल काहीतरी. बापदेव घाटाला सुरुवात झाली बघा. हा घाट असा 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 आहे. हा कॉर्नर बघा, डायरेक्ट इथं चढ आहे. डायरेक्ट तुम्हाला कॅमेऱ्यातनं नाही कळणार, तर डायरेक्ट चढ आहे इथं. त्याच्यामुळे इथं बऱ्याचशा गाड्या फसतात. सासवडमध्ये एंट्री केलेली बघा आपण. हे बघा, या अशा पद्धतीने आपलं काम चालतं. सगळा डाटा पहिला लॅपटॉपमध्ये घ्यायचा, लॅपटॉपमधून परत ह्या मोबाईलमध्ये घ्यायचा. एवढा कुठं करावा लागतो, कारण या लॅपटॉपमध्ये बाकी काहीच चालत नाही. डाटा पण ट्रान्सफर होतो, पण ती पण लय स्लो प्रोसेस आहे, त्याच्यामुळे लय उशीर लागतो. ठीक आहे मॅडम, चाय देत आहे? अच्छा,
तुला कोण काय टांगणार आहे का? होय, चहा नाही दिलं. हां हां, अजून काय? हां, मग आता आपण चाय पिऊया. चाय. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आज आपण गाडीचं काय केलं, आपलं नाव जे आहे यूट्यूब चॅनलचं नाव आणि आपलं इन्स्टा आयडीचं हे दोन्ही पण आपल्या गाडीवरती टाकून घेतलं. त्याच्यासोबत नंबर प्लेट आहे त्याचं गार्ड टाकून घेतलं. कारण काय व्हायचं, सारखंच त्याचं कोणी ना कोणी सारखं असं वाकवायचं. ते इतके हलके आहे ना ती नंबर प्लेट. शेवटी कंपनीची भेटलेली नंबर प्लेट इतकी भंगार आहे, थर्ड क्लास क्वालिटीची, आणि ती वागते लगेच. त्याच्यासोबत साधा त्यांनी 200 रुपयाचं गार्ड सुद्धा दिलं नाही. काय बोलायचं आता कंपनीला किंवा त्या शोरूमवाल्यांना काय बोलायचं? त्यांना 150-200 रुपयाचं गार्ड देता आलं नाही, नुसते नंबर प्लेट दिली. हां, आज जर 2-2.5 लाखाची जर काय 2-2.25 लाखाची जर गाडी विकतात तर त्यांनी 200 रुपयाचं गार्ड तरी त्या नंबर प्लेटला दिलं पाहिजे ना. आता आम्ही KTM घेतले तर KTM सोबत आम्हाला भेटलं गार्ड, सगळं लावून वगैरे भेटलं. ही यामावाल्यांनी दिलं नाही, म्हणजे किती थर्ड क्लास म्हणायचं मग थोडक्यात सर्व्हिस. ते जाऊ दे मित्रांनो, त्याचा काही विषय नाही एवढा. मित्रांनो, आपण जे गाडीवरती आज काम केलंय ते कसं वाटलं मला नक्की सांगा. जर आवडलं तर लाईक करा नक्कीच. जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही जर तुमचे प्रश्न असतील तर विचारा, मी नक्कीच तुमची उत्तरं देऊ. अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय.